मध्ये दाखल झाले संदीप कुंभार आणि त्यांच्या साथीला आकाश कुंभार. ओपनिंग बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन फायटर जेट ऑफ पाटण तालुका क्रिकेट यावर्षीचा हंगाम ज्यांचा चांगला राहिला आहे भरत कुराडे. पहिलं षटक पहिला चेंडू. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये फटका मिड ऑफ कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमारेषा लगत. चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारची आउटफील्ड आहे थोडंसं गवत आहे त्याच्यामुळे चेंडूचा वेग ज्या वेळेला आउटफील्डला जातो ना त्यावेळेला मंदावतो कारण पाठच्या मंगावरपर्यंत पाऊस होता आणि त्यामुळे थोडंसं जास्तीचं गवत आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिलाच चेंडूवर चांगला फटका खेळत असताना आकाश कुंभार बॅकफुटला जाऊन पूल केलाय. वेट अँड वॉच प्रकारचं क्रिकेट. आकाश कुंभार यांच्या बॅटमधून कुंभारवाडी बॉयजसाठी येतोय पहिला धमाका. श्री वाघजाई देवी चषक षटकार. येस आपण सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे सामनावीराचं मेडल कोंढावळे 11 संघाचे खेळाडू जे आहेत भागवत अष्टपैलू खेळ चांगला केला त्यांना आपण पुरस्कार प्रदान करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. वेल प्लेड भागवत. चला आयोजन कमिटी चेंडू द्या कारण चेंडू जर बाहेर गेला गवतामध्ये जंगलामध्ये तर त्याची वाट पाहत बसू नका मित्रांनो. आणि ज्या प्रकारे आकाश कुंभार यांनी हात खोललेत ना कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. सचिन दादा कुंभार ज्यांच्या माध्यमातून हा जो लोगो पाहतोय आपण प्रत्येक खेळाडूच्या टी शर्टवर आज जो पाटण तालुका क्रिकेटचा लोगो त्यांनी तयार केला आहे. क्रिएटिव्ह माइंड कसं असावं तर सचिन दादा कुंभार यांच्यासारखं असावं आणि आज त्या लोगोने प्रत्येक खेळाडूला खुश केलं आहे. प्रेक्षक देखील खुश होतात कारण अशा प्रकारचे लोगो तुम्ही पाहताना त्यावेळेला ती क्रिएटिव्हिटी पाहायला मिळते. फुललेंचा चेंडू स्लॉटमध्ये होता हवेत खेळलाय. राजेश कुराडे काऊ कॉर्नरला चेंडूकडे फक्त पाहत राहतील. हा चेंडू बाहेरून उचलून आणावा लागेल. अजित कुंभार आकाश कुंभार यांच्या बॅटमधून सलगचा दुसरा मोठा धमाका. 14 धावा धाव फलकावर. कुठेतरी बॅकफुटला जाते टीम गोचटवाडी परंतु कुंभारवाडी बॉईजला हा रिदम असाच कायम ठेवावा लागेल कारण 20 चेंडूंचा सामना आहे. 5 चेंडूंचं षटक. या पंचामध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल. मॅच बॉल आलाय. इथून 3 चेंडूवर ज्या प्रकारे सुरुवात केली ना आकाश कुंभार यांनी कुठेतरी त्यांचे पाठीराखे देखील खुश असतील कारण 2025-26 टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम पहिली स्पर्धा खेळता तुम्ही आणि एखादा बॅटर अशा प्रकारची फलंदाजी करतो ना कुठेतरी सर्व टीम खुश असते. तेच आपण पाहतोय. चला मॅच स्पीडअप करा तुमचंच आयोजन आहे. हा चेंडू कमी कधी टाकलेला अपील केले आणि अपील मात्र उचलून धरले. यष्टेंच्या मागे आपण हिमांशू नवसरे यांना पाहतोय. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट आणि त्यांनी मात्र कोणतीच चुकी केली नाही आणि पहिला धक्का कुंभारवाडी बॉईज. आकाश कुंभार बॅक टू द डगआउट. वैयक्तिक त्यांनी धावा केल्या. 14 टीमची धावसंख्या देखील 14ला 1. 1 टू गो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सचिन कुंभार. वेलकम भागवतजी बागल. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. आणि ज्या व्यक्तिमत्वाचा आपण उल्लेख केला की क्रिएटिव्ह माइंड आणि क्रिएटिव्ह डोकं ज्यांचं आहे ना ते सचिन कुंभार मैदानामध्ये दाखल झालेत. चांगले खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे आणि आज आपल्या करिअरमध्ये देखील तेवढेच यशस्वी. चला प्लीज मॅच खूप स्लो झाले मित्रांनो कारण अजून 3 सामने बाकी आहेत. कमी कधी टाकलेला चेंडू ऑन साईडला वळवलाय. डीपला आहे प्रोटेक्शन मिड विकेटला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्यांना चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली
फेकी षटकाची होते सांगता पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे 15. एक सिंगल धाव होते टीमच्या टोटलमध्ये 15 रन्स ऑन बोर्ड, एक गडी बाद टीम कुंभारवाडी बॉईज. 15 धावा 15. तेजस भूड षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. ज्यावेळेला तुमचं आयोजन असतं त्यावेळेला तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घेत असताना आयोजन करत असताना खेळ कसा होतो, खेळ कशा प्रकारचा केला जातो यावर देखील खूप काही निर्भर असतं. परंतु प्रत्येक खेळाडू हा थकलेला असतो कारण आयोजन करणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी प्रत्येकाचं तेवढं महत्त्वाचं सहकार्य लागतं. चला प्लीज मॅच चालू करा. पहिला चेंडू चांगला स्क्वेअर कट डीप पॉइंट आहे तैनात, एक धाव प्राप्त केला जाईल. तुरीचा प्रयत्न होत नाहीये. फेकी खराब आहे पण तो बॅकअप आहे त्याच्यामुळे नुकसान होणार नाहीये. आदर्श बुड ज्या प्रकारे बॅकअप केलं ना चेंडूला ही चांगली बाब, कारण क्रिकेटमध्ये जर बॅकअप नसेल तर तुम्हाला लवकर बॅकअप करावा लागतो, तो मात्र पाहायला मिळाला. एक सिंगल धाव जोडली जाते पहिल्या चेंडूवर, एक सिंगलच्या मदतीने 16 रन्स. कट करण्याचा प्रयत्न अपील केली आहे. अपीलमध्ये ज्या प्रकारचा उत्साह आहे हिमांशू नवसरे यांचा, परंतु पंचांचा नकार. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय पंचांवर. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. अ गटातून कडवे फेअरलेस टॉप 4 मध्ये दाखल झाले आणि ब गटातून कोण याचं उत्तर तुम्हाला मिळेलच लवकर, कारण या गटातून दुसरा संघ आपल्याला प्राप्त होईल. प्रत्येक चेंडूवर तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी वेळ घेताय आणि तो कुठेतरी कमी करा हीच विनंती असेल. सचिन कुंभार त्यांच्या साथीला आकाश कुंभार बाद झाल्यानंतर संदीप कुंभार आहेत. कितपत मजल मारली जाईल या डावामध्ये हे पाहायचं आहे, कारण 20 चेंडूमध्ये कमीत कमी 45-50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल टीम कुंभारवाडी बॉईज. कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव, एक अवांतर चेंडू हाताळत असताना गोलंदाज तेजस भूड व एक उंचपुरे गोलंदाज आहेत, पण तो अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल तेजस यांना आणि तो टप्पा तुम्हाला प्राप्त करावा लागेल. त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये, धाव प्राप्त होणार नाहीये. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय तेजस भूड यांनी. आणि जसा आपण उल्लेख केला सुरेश दादा की प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी तुम्ही कोणताही खेळ केला सरावाशिवाय पर्याय नाही आहे. एक प्रॅक्टिसचा किस्सा देखील आपण चर्चा करणार आहोत त्याबद्दल. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, कटरचा वापर पडल्यानंतर अजून बाहेर जातोय चेंडू, डाऊन द लेग साईड, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाते. आता मात्र मिस्टर PTPL राजेश कुराडे त्यांच्या जवळ गेलेत. एक छोटासा मॅसेज देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही गोष्ट चांगली आहे, कारण तरुण आहे तेजस भूड आणि राजेश कुराडे यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव, व्यावसायिक क्रिकेट असू द्या, तालुका क्रिकेट, जिल्हा क्रिकेटचा. हुक केलाय, एक धाव प्राप्त होईल आणि ही चांगली गोलंदाजी आहे, कारण RSA गोटिवडीच्या मैदानाची रचना जर तुम्ही विचार केला ना तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पासून डीप पॉईंट V शेपमध्ये समोर खेळावं लागेल. बिहाइंड द विकेट घोषांकी क्षेत्र आहे, त्यामुळे हाफ ट्रॅकर चेंडूवर प्रहार करत असताना तुम्हाला मिड विकेट स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि हेच करत असताना फलंदाज संदीप कुंभार. शॉर्ट आर्म जॅक, एक धाव या चेंडूवर देखील प्राप्त होईल. घोषांकी क्षेत्रामध्ये फाईन लेगला चेंडू मार्गस्थ होतोय. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने धावफलकावर 20 रन्स ऑन बोर्ड. धावा धावफलकावर. 10 चेंडूंचा खेळ झाला, अद्याप 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
आणि या 10 चेंडूंच्या खेळासाठी कोणते 2 गोलंदाज वापरले जातील हे पाहायचं आहे. सचिन कुराडे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधाराने. समोर सचिन कुंभार. 20 झाल्यात, अजून 20-25 कराव्या लागतील 10 चेंडूमध्ये आणि ते आवश्यक आहेत. जरी चांगली मॅच होण्यासाठी या पहिला चेंडू सचिन कुराडे यांचा चांगला कटर, एक वेगवान चेंडू हाताळला जातोय. पाय हल्लेच नाही आहेत या बॅटरचे सचिन कुंभार यांचे. एक नॅचरल अँगल लवकर आताच्या गोलंदाजाला प्राप्त होतो आणि तोच अँगल इथे मात्र प्राप्त होत असताना सचिन कुंभार यांच्यासाठी. खोदून काढण्याचा प्रयत्न, चायनीज कट, 1 धाव प्राप्त होते गोलशंकी क्षेत्रामध्ये. सचिन कुंभार बॅटर, गोलंदाजीसाठी सचिन कुराडे. या 2 सचिनमध्ये एक सरस ठरेल एवढं मात्र निश्चित, कारण एकाला धावा करायच्या आहेत आणि एकाला धावा रोखायच्या आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला सर्वांना मैदानामध्ये खेळवून ठेवतो. उद्या राजेश कुराडे यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही 2 दिवसीय टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये सुरेश दादा असं झालं की काही खेळाडूंच्या नावाने गावांची ओळख झाली आणि काही गावांच्या नावाने खेळाडूंना ओळखलं जातं. हे टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. मग ते व्यावसायिक क्रिकेट असू द्या, तालुका क्रिकेट, अगदी ग्रामीण क्रिकेट असू द्या. वाकरण म्हटलं की तुम्हाला केतन म्हात्रे नाव येईल. तर सातारा जिल्ह्यामध्ये देखील खेळाडू आहेत ऑन साईडला खेळण्यासाठी. एक प्राप्त केला आहे, 1 धाव प्राप्त होईल. म्हणजे खूप अशी व्यावसायिक क्रिकेटचा आपण उल्लेख केला तसं सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके, 11 तालुक्यामध्ये असे काही खेळाडू आहेत की त्यांचं तुम्ही नाव घ्याल तर तुम्ही सांगाल की तो त्या गावचा आहे, त्या तालुक्याचा आहे. तेवढं त्यांच्या खेळाने त्यांनी ओळख प्राप्त केली आहे, ते कौशल्य त्यांनी प्राप्त केले आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. चांगला चेंडू अडवला गेलाय. 3 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम क्षेत्ररक्षण. निलेश कुराडे, निलेश आखाडे आहेत लॉंग ऑफला आणि ज्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केला ना, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 1 to go. शेवटचा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह बॅकवर्ड पॉईंटच्या हातामध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक आहेत तैनात, परंतु 1 धाव मात्र रोखू शकणार नाही आहेत. शेवटच्या चेंडूवर आली एक सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. RSA गोटिवली मैदान आणि पाटण तालुका खूप वेगळं नातं निर्माण झाले. याच वर्षी झालेली पाटण तालुका प्रीमियर लीग दिवस रात्र स्पर्धा याच मैदानामध्ये पार पाडली. पावसाळी PTRBPL पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग याच मैदानामध्ये पार पाडली आणि टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात देखील इथून झाली. शुभम कुराडे एक उद्योन्मुख खेळाडू, यंग टॅलेंट, जे घोषटवाडी गावचं क्रिकेटच्या पटलावर आता मात्र या खेळाडूचं नाव चर्चेमध्ये असतं. स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन त्यांना पाचारण केलं आहे. चला मॅच चालू ठेवा. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा, वाईड बॉल. तुम्हाला वाईड लाईन पकडून टाकण्याची गोलंदाजी जर तुम्हाला करायची असेल ना, तर तुम्हाला ऑफ स्टंप पकडून टाकावं लागेल. आणि कुठेतरी ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता, एक अवांतर चेंडू, एक अवांतर धाव खर्च करता आणि त्या धावा मात्र तुम्हाला रोखाव्या लागतील. कारण एखादी ज्यावेळेला टीम तुम्हाला बॅकअप करते ना, त्यावेळेला सांगते की तू एक्स्ट्रा नको देऊ, चौकार षटकार खा, फरक नाही पडत, एक्स्ट्रा नको देऊ. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. डीप पॉईंट आहे तैनात. चेंडू जाईल गोलशंकी क्षेत्राच्या दिशेने. होय, तसंच घडलंय. अवघी 1 धाव. चांगला फटका होता, परंतु हा डीप पॉईंट थर्डमॅनच्या दिशेने गेला. संदीप कुंभार यांच्या बॅटमधून अवघी 1 धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर 26. संध्याकाळचं सत्र कोण होईल या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन, श्री वाघजाई देवी चषकाचा विजेता, याचं उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळी प्राप्त होईल. ओमसाई MTC या वाहिनीवर देखील 100च्या वर प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. म्हणजे पहा या स्पर्धेची लोकप्रियता. प्रत्येक जण ही स्पर्धेची मॅच
पाहत असतो. पावलं चुकली गेले शुभम कुराडे यांची डेड बॉल. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती कुंभारवाडी बॉईज आकाश कुंभार यांनी करून दिली होती, कुठेतरी असं वाटलं की 45, 50, 60 होतील, परंतु त्यानंतर धावांचा ब्रेक लावलाय मोठा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने भरत कुराडे यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. फरार षटकार. या षटकाराने मात्र टीमची धावसंख्येला मात्र उभारी मिळेल. 32 धावा 32. 32 धावा धावफलकावर आणि कुठेतरी या अंतिम षटकामध्ये शुभम कुराडे यांच्यावर आक्रमण केलंय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर 40 पार होऊ शकते. कट केला आहे, गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अवघी 1 धाव, 1 सिंगल प्राप्त होते टीमच्या धावसंख्येमध्ये. आता शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 33 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. 1 धाव बॅटला लागल्यानंतर प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये 1D. 1 सिंगल प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर शेवटच्या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आहेत राजेश कुराडे. 1 धाव रोखू शकणार नाहीयेत. पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर 35 आणि 36 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. स्वतः आयोजक टीमला वाघसाई देवी युवा स्पोर्ट्स गोषटवाडीला विजयासाठी करायचे आहेत 36 धावा. या स्पर्धेमध्ये आज सकाळपासून सलग 3 षटकार आले तर युवा उद्योजक ऋषल कदम यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचा पारितोषिक आणि ते 3 सलगचे आले. 2 नितीन शेलार यांनी ठोकले, 1 नितीन पनाळे आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील सुनील विष्णू कुराडे साहेब यांच्या माध्यमातून 2001 रुपयांचा पारितोषिक. चला प्लीज टीम कुंभारवाडी बॉईज, एक टीम बाहेर येते, तुम्ही आतमध्ये जा, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोंडावळे 11 आपण कुठे जाऊ नका, सज्ज राहा. यानंतर आपला सामना आहे, लक्षात घ्या. टीम कोंडावळे 11 कॅप्टन आपण देखील सज्ज राहायचं आहे. विजयी संघ विपक्ष कोंडावळे 11 ही नेक्स्ट मॅच असेल. कुंभारवाडी बॉईज, चला आता कोणाची वाट बघताय? टीम कुंभारवाडी बॉईज, अजून 3 मॅचेस बाकी आहेत. चला प्लीज, एवढा वेळ जाऊन एक टीम बाहेर आली आहे. 36चा करायचा आहे पाठलाग. स्वतः आयोजक आहेत टीम श्री वाघसाई देवी गोषटवाडी. लवकर मॅच संपवली तर वेळ आपला देखील वाचेल. चला फिल्डिंग लावून घ्या.
चला फिल्डिंग लावून घ्या टीम कुंभारवाडी बॉईज. चला सचिन कुंभार फिल्डिंग लावून घ्या. जर एक टीम एवढा वेळ घेईल तर जास्त वेळ मात्र खर्च केला जातोय. आज संकष्टी आहे त्यामुळे प्रत्येक जण गणपती बाप्पाचं नाव घेऊन मैदानामध्ये उतरतोय, कारण प्रत्येकाला आपले सर्वोत्तम द्यायचे असतात. राजेश कुराडे आणि त्यांच्या साथीला आहेत भरत कुराडे. पहिलं षटक घेऊन संदीप कुंभार सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. 36चा करायचा आहे पाठलाग. चला प्लीज मॅच चालू करा टीम कुंभारवाडी बॉईज. अजून किती वेळ घेणार आहात? आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मॅचला उशीर झाला लागतोय आणि कुठेतरी या खेळाडू देखील पडत असेल की जाऊ दे शनिवारचा दिवस आहे, आता घरीच जायचं आहे, आरामात जाऊ. राजेश कुराडे भरत कुराडे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 36चा करायचा आहे पाठलाग. पहिलं षटक घेऊन संदीप कुंभार. दुसऱ्या डावाचा खेळ होतोय. चालू 36चा करायचा आहे पाठलाग. टीम श्री वाघजाई देवी घोषटवाडी. भरत कुराडे आणि त्यांच्या साथीला राजेश कुराडे. पहिला चेंडू. पहिला चेंडू हातातून निसटलाय. लोअर फुल टॉस. एक धाव मात्र प्राप्त होईल आणि स्क्वेअर लेग पंचांच्या इशारा. इट्स अ नो बॉल. फ्री हिट. बाय 1 गेट 1 फ्री. येस बिमरसाठी आहे रिव्ह्यू आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बिमर आहे की नाही हे पाहायचं आहे आता. होम साईड टेक्निकल टीम इन ॲक्शन. डिसिजन पेंडिंग. आणि पहिल्याच चेंडूवर ज्या प्रकारे आता रिव्ह्यू घेतला गेला तपासलं जाईल, शहानिशा केली जाईल, त्यानंतर आपल्याला कळेल की ते काय घडलंय. चेंडू किती उंच होता, हातातून निसटल्यानंतर खेळताना हे चेंडूची दिशा काय होती हे बघायचं आहे. एक धाव तर घोषंकी क्षेत्रामध्ये आले आणि येस रिव्ह्यू गमावलाय. इट्स अ नो बॉल. नो +1. 2 धावा तर प्राप्त झाल्यात आणि फ्री हिट देखील आहे. म्हणजे 2 अवांतर धावा तर आल्यात आणि त्यासोबत फ्री हिट. सुवर्ण संधी आहे. फ्रेडच्या चेंडूवर बॉटम हँडचा वापर करत असताना भरत कुराडे
फायटर शर्ट ऑफ पाटण तालुका क्रिकेट चेंडू सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. बॅटिंग करण्याचा मानस हात खोललेत. थँक्यू सो मच संजय देसाई साहेब. भागवतजी बागल, कुमार शिबे, आदिक काटकर, अतुल भालेकर ही सर्व पाटण तालुका क्रिकेटची धुरंधर मंडळी. संजय देसाई साहेबांचं खूप कमी वेळा लक्ष असतं. त्यांना किती वेळा आवाज द्या. गाडी 5व्या गेअरवरती नेहमी चालवतात. 40+ मोठे खेळाडू आहेत. फ्रीडच्या चेंडूचा काय फायदा घेतलाय भरत कुराडे यांनी. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. डीपला स्क्वेअर लेग आहे. दिशा चेंडूची लॉंग लेग क्षेत्राच्या दिशेने आहे का हे आता पाहायचं आहे. अवघी 1 धाव. सिंगल धाव प्राप्त होते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 9 रन्स ऑन बोर्ड. आणि कुठेतरी ही मॅच ज्या प्रकारे सुरेश दादा विचार करा ना, किती वेळ झाला मॅच चालू आहे. या सरपंचांनी मात्र आपला निर्णय बदलला आहे आणि 4 धावांचा मात्र हा फायदा आणि फटका टीम श्री वाघसाई देवी गोषटवाडीला. या 4 धावेने मात्र टीमची धावसंख्या 12 या अंकांवर जाऊन पोहोचले आहे. मॅच ज्या प्रकारे ही चालू आहे, सुरुवात चांगली झाली. स्क्वेअर कट गॅपमध्ये फटका खेळलाय. गवतामध्ये चेंडू वाढला जाईल. निश्चितच एकदा प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता भरत कुराडे यांना, परंतु राजेश कुराडे यांनी नकार दिलाय आणि चांगला निर्णय. कारण घाई करण्याची आवश्यकता नाही आहे या क्षणाला हे सांगत असताना राजेश कुराडे. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या 13. वेलकम DJ चेतन आणि या भैया गायकवाड. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3-13. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. वेल लेफ्ट. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जाईल. 14 धावा. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. विकेटची संधी प्राप्त होईल. 2 शतरक्षकांच्या मध्ये चेंडू पडलाय. हा झेल तुम्हाला पकडणं कुठेतरी अत्यावश्यक होतं, कारण ही महत्त्वाची विकेट होती. 1 to go. राजेश कुराडे खूप कमी वेळा चेंडू त्यांचा मैदानाच्या आतमध्ये राहतो, कारण खूप वेळ आपण असं चित्र पाहिलं आहे ना की चेंडू सीमारेषेच्या बाहेरून आणावा लागतो. ही राजेश कुराडे या खेळाडूची ओळख आहे. 15 धावा. स्लॉग स्वीप. सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलने चेंडू क्लिअर करेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 6 धावांसाठी षटकार. आणि काय फटका सजवला. आज भारतीय संघाने T20 मालिका 2-1ने जिंकली, परंतु ज्या प्रकारे हा फटका खेळल्यानं सूर्यकुमार यादव यांची आठवण आली. कारण काही फटके असे असतात की ते पेटंट असतात, त्यांची वर्णुकी शैली असते. आणि आमचे कॅमेरामॅन 81-82 आहेत अक्षय म्हात्रे. 15मध्ये आता 15ची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. पहिल्या षटकामध्ये 21 आल्यात. षटक क्रमांक 2 सचिन कुंभार.
21 धावा. चला प्लीज मॅच चालू ठेवा. विकेट काढायचा प्रयत्न, बॅटची बॉटमला लागलाय चेंडू. 1 धाव मात्र प्राप्त होईल गोलशंकी क्षेत्रामध्ये. सचिन कुंभार यांच्यावर विश्वास दाखवलाय. या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 21 धावा केल्यामुळे मॅचची हवा काढून टाकले, परंतु कमबॅक करावं लागेल कुंभारवाडी बॉईजला. मॅच संपली नाही अद्याप. पुलचा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. कॅच इज द कॉल, कॅच ड्रॉप. जणू काही कुंभारवाडी बॉईज हे सांगत असताना की तुम्ही आयोजक आहात, तुम्ही पहिली मॅच जिंका, आमची आहे तुम्हाला साथ. 2 जेल सुटलेत आणि ती पण तुम्ही राजेश कुराडे यांची जेल सोडताय, म्हणजे हा सामना सोडण्यासारखं आहे. कॅच ड्रॉप. स्लॉग स्वीपचा फटका, हा देखील सलगचा दुसरा झेल सुटला, परंतु प्रयत्न चांगले केले. हा झेल बनवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली, यश आलं नाही आहे. 2 झेल राजेश कुराडे यांचे सुटले आहेत, 1 झेल भरत कुराडे यांचा सुटला आहे, म्हणजे दोन्ही खेळाडूंना आज नशिबाची साथ आहे. 24 धावा, अजून 12 हव्यात. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हुकचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंचांकडे नजर असेल. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावा मिळतील 4. मिस्टर PDPL यांच्या बॅटमधून चौकार. आणि त्यामुळे पुढे आले होते, त्यामुळे कदाचित पंचांनी देखील सांगितलं की हा योग्य चेंडू आहे. फुटबॉलचा पहा चांगला वापर केला. डीप स्क्वेअर लेग होते तैनात, पण त्यांना अपयश आलं. हाय फुल टॉस, आणि फुल टॉस चेंडूवर बॉस ठरतायत राजेश पांडुरंग कुराडे यांच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पार, आर पार. श्री वाघजाई देवी चषक उत्तुंग षटकार. आता 2 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा आता हव्यात. हेमंत कुंभार हे मात्र आता सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. दोन धावींची आवश्यकता. चला टीम कोंडावळे 11 या टॉससाठी कॅप्टन. स्विचेट करण्याचा प्रयत्न, 1 धाव मात्र प्राप्त होईल. थर्ड मॅनला हा मात्र चेंडू खेळलाय आणि 1 चेंडू देखील घालवला. स्वतःच आयोजन आहे. विविध फटक्यांचा अगदी प्रयत्न केला जातोय. 1 सिंगल धाव प्राप्त होते. विजयाची औपचारिकता शिल्लक असताना मात्र येतोय भरत कुराडे यांच्या बॅटमधून विजयाला गवसणी घालणारा चौकार. अभिनंदन टीम. श्री वाघजाई देवी गोषटवाडी हाडलक बॅटला कुंभारवाडी बॉईज. चुका केल्यात तुम्ही, तर चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल. चला कोंडावळे 11 या टॉससाठी.